हे असं वातावरण झालं ना गरम थंड, साप पण व्हायबल होते, त्यांना पण कळत नाही कुठं बसायचं. येणार आहे की आले काय आतच गेलाय. आम्ही गिरणी बंद कोपऱ्यात दाबायचं. किती म्हणतो त्याला विचार की त्याला बया एवढी का भीती वाटली ना काय म्हणून ना. मित्रांनो न्यूरोटॉक्सिकेशन परिपूर्ण असा नाग साप आहे. नाग आहे नाग आहे कुठे महाराज अरे नागराज भरपूर आहेत मोठे एकदम. म्हणजे तुम्हाला भीती वाटली भैया, बाकी कशाही नाही, फक्त अनुभव नसल्यामुळं भीती वाटत्या सापांची. फार्मासवर आलो होतो फोटो काढ फार्मासवर बारक हा. पण एवढ्या लांब जरी समजा 10 माणसात जरी साप सोडला तर तुम्हाला येऊन भैया चालत नाही. आणि माझं काम माहिती आणा काढून देतो ना, फोटो काय सापच देतो द्या म्हणला भैया. कसं आपल्याला काय मुरलीवाला भोसला त्याला हात नाग चावला ना भैया. आत गेला कुठं जाईल तिथं जाऊन दे, त्याला मी सोडायला नको. हातान धरताय होय हातान धर नाग पाहिजे की नाग नाग दाखवायचे. चला चौकात चला बाहेर, काय सोडत नाही तुम्ही. डांबरून घ्या चालू करायला आवाज कसलं काढायला लागले. तुम्हाला फक्त ही जी भ्रामक भीती आहे ना भैया नागाची, आणि तो जादा व्हाईट कशामुळे झालाय, त्या सिमेंट मुळे. सिमेंट मुळे झालाय काय? जर पाणी होता ए जरा पाणी घे रे गुलाब बादली. काय लागले त्याला नाही हगलं घेऊन हागलं होईल गेलं ती जीवाला. नागराज महाराज नमस्कार. तर नाग आहे बघा, किती मोठा नाग आहे तो. बरं हे साप चावल्यात किती वेळात माणूस जगतो? 2 तास काय होत नाही, भिलं नाही पाहिजे माणूस. हा माणूस भितय काल आमच्या सासूबाई चावलाय हो, सिव्हिलला नेलतं. काय होत. अँटी स्नेक लस आहे. आकडा आहे ना, आकडा जरा टंबरेल नाही काय टंबरेल घे. ए मग आहे बघ तिथं नागराज मोठेला आवाज कस काढायला लागली ती एकदम. म्हणजे भेला आहे वाटला हा त्यात उद्योग. भेला आहे तू पाणी पिते काय? द्यायला नो पाणी. आणि कोणतर मग ते नाग असं विष सोडत. तुमच्याकडे बघायला कोण आलं म्हणून. एवढा मोठा विषारी नाग येतो होता. असं दे फोन उचलून केला ना पाणी भैया, तानाजलंय बघा. पाणी पाणी तानाजलं या सकाळपर्यंत तानाजलंय. त्याला भरणी किंवा काय पॅकिंग लागेल. मामा भरली द्या मुकळ्यातली प्लॅस्टिकची. लांब सोडा दादा कुठे लांब दंडूबावर सगळे सोडले जाते. नाग आहे तुम्ही ओळखला आता. धामण साप पाहिजे तिथं. धामी नाही मुठ्ठी इथं. दामन पाहिजे, त्यांच्यापासून धोका नाही. मित्रांनो न्यूरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण बघा, तो भेटतोय मला हाय का? त्याला काय होत नाही काय? नाही तसं कसं नाही शांत बसलाय म्हणून म्हटलं. शांत कुठला तो बसतोय. गारुडी लोकांनी एक गैरसमजूत केलेली आहे. तो त्या हलाल्या त्यांच्याकडे बघत बसलाय, इकडे मी हलतोय बघत बसलाय. साप हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय आणि जाणीवपूर्वक कधीही कोणाला चावत नाही. हा नाही, सापाला कान नाहीत. बरोबर सर, सापाला कान नाहीत. कंप तो आता माझ्या पुढे थांबला आहे ना. आणि प्रत्येक वेळी साप चावल्यानंतर विष सोडेल असं नाही. नाग 100 माणसं मारायचं विनम आहे भैया त्याच्यात. कुठं दुकानात आणायला गेले का? साडूच आहे, आम्ही साडू आहे ना, तुम्हाला माहिती.
ही बिल्डिंग बांधताना इथं काय नव्हतं, काय गाडग्यांचा तेवढा बंगला होता. नंतर इथं सगळं वाढलं एवढं. पाटील, विजय पाटील, कुच्छे आपण मळ्यात आम्ही धरली होती का? कुच्छेत आहे, गावात आहे, मळ्यात आहे. नाही, नाग मोठा आहे, याच्यापासून धोका झाला असता, चावला असता तर मालक. 2 तास काय फक्त माणूस घाबरला नाही पाहिजे. तुमचं मगाशी हात हलाल तसलं झाल्यावर काय करता? आम्हाला शुगर आणि काय हा, मग ते नाही चालत. रोज भैया 10 साप धरायचे. आमचा जीवन मरणाच्या दाढतच सारखा आहे. प्रत्येक वेळी विषारी सापापेक्षा बरं मी जर टोपण तुमच्या पायावर. तुमच्या पायात आहे बघा. कसं होतं या पहिल्यांदा कसं धरायला शिकला तुम्ही साप? डायरेक्टच असतं. ट्रेनिंगच आहे ना. आता बायका कशा भाकरी करतात, आपल्या लिहिल का भाकरी करतात. गरमालक्षी वगैरे देवकर म्हणून आहेत, त्यांच्या मानवी व्यवस्थित सिमेंटचं पोती ठेवलेली होती बांधकामाला. तिथं साप आल्यामुळे व्यवस्थित रेस्क्यू केलाय आणि त्याला जंगलात व्यवस्थित सोडला गेले. सर्वांचं अभिनंदन. त्यांनी सापाला न इजा पोचवता साप वाचवला.